नीट कॅन्सल झाली आहे, पण आपलं MBBSचं स्वप्न मात्र कॅन्सल झालेलं नाही आहे. सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की ही जी परीक्षा कॅन्सल झाली आहे, हा जर रिझल्ट लागला असता, ही परीक्षा कॅन्सल न होता, तर नीटचा कट ऑफ 630-640 असा लागला असता आणि भारतातल्या बऱ्याच विद्यार्थ्यावर अन्याय झाला असता. आता परीक्षा का कॅन्सल झाली, का पेपर लीक झाला, काय झालं याचा विचार न करता आपण अपेक्षित करूया की 21 जूनच्या दरम्यान पुढचा नीटचा पेपर होईल. तसं आपल्याकडे बघितलं तर एक 30-40 दिवसाचा कालावधी आहे आणि ह्या संधीचं आपण सोनं करूया. मी डॉक्टर भास्कर शिंदे तुमच्या सोबत आहे, सर्व विद्यार्थी आणि सर्व पालकांच्या सोबत आहे. मग आता करायचं काय आहे? तर सर्वात महत्त्वाचं की जे काही विद्यार्थी भारतामध्ये जवळपास एक 23 लाख विद्यार्थी आहेत, सर्वांकडे तेवढाच वेळ आहे. फक्त आता माइंडसेट डिसाईड करणार आहे, आपण जिंकणार आहोत का हरणार आहोत. यामध्ये काय होणार आहे, 2 प्रकारचे विद्यार्थी निवडले जाणार आहेत. एक जे खचून जातील, घरी बसतील, मोबाईलमध्ये टाईमपास करतील, त्यांचा आहे तो पण रँक कमी होऊन जाईल. आणि जे विद्यार्थी एक रूटीन फॉलो करतील, शिक्षक जे सांगतील ते ऐकतील, रोज MCQची प्रॅक्टिस करतील, टेस्ट देतील आणि रिव्हिजन करतील, त्या विद्यार्थ्याचा आहे त्यापेक्षा पण रँक इम्प्रूव्ह होण्याचे चान्सेस आहेत. अशीच कंडिशन एकदा 2020च्या दरम्यान आली होती, कोविड आल्याच्या नंतर. जे विद्यार्थी ॲक्लेमटाईज झाले, व्हॉट डू मीन बाय ॲक्लेमटायझेशन, की नवीन गोष्टीला ॲडजस्ट होण्याची जी ॲबिलिटी आहे त्याला ॲक्लेमटायझेशन म्हणतात. तर जे विद्यार्थी प्रॉपर पद्धतीने ॲडजस्ट होतील, ॲक्लेमटाईज होतील, नक्कीच त्यांचा रँक वाढल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचे मार्क पण इम्प्रूव्ह होतील. तर आपण काय करणार आहोत, AIB बायोलॉजी म्हणून की आपण एक DPT फॉर्म्युला मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. व्हॉट डू मीन बाय DPT? D म्हणजे DNRP, डेली NCERT रीडिंग प्रोग्राम. हे सकाळी 6 वाजता सुरू होईल. म्हणजे जे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की सकाळी लवकर उठणे, इथूनच आपण सुरुवात करूया. सकाळी 6 ते 9 सगळं जग झोपेतून उठायच्या अगोदर आपण आपला एक चॅप्टर कंप्लीट करूया. हे झालं DNRP. P म्हणजे काय? P म्हणजे PYQ प्रॅक्टिस. प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन आहेत त्या बेस्डच बराच नीटचा पेपर असतो, त्यामुळे त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि आफ्टरनूनमध्ये AIBमध्ये काय केलं जाईल, 2 चॅप्टर वाईज टेस्ट घेतल्या जाईल, ते म्हणजे टेस्ट. तर D म्हणजे DNRP, P म्हणजे PYQ प्रॅक्टिस आणि T म्हणजे टेस्ट प्रॅक्टिस. 2 चॅप्टरवर ही टेस्ट घेण्यात येईल सुरुवातीला. आणि दर संडेला आम्ही महामॅरेथॉन लेक्चर पण घेत राहू आणि एक आपण FST पण घेत राहू. जवळपास एक 5 ते 7 FST आपण कंप्लीट करूया येणाऱ्या काही दिवसामध्ये. तर मी तुमच्यासोबत आहे. जे विद्यार्थी जिथं कुठं असतील त्यांनी, आणि हे जे सेशन मी घेणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आहे. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ऑफलाईन यावं ह्या सेशनला आणि आपण परत एकदा बाउन्स बॅक करू, परत एक विनर माइंडसेटनं काम करू आणि परत ही जी नीट आता परत झाली, नीट झाली आहे, तर परत एकदा आपल्या ज्या मिस्टेक झालेल्या आहेत त्या कमी करून आपला रँक इम्प्रूव्ह करू आणि आपण चांगलं जे आपलं स्वप्न आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जायचं, MBBS बनायचं, डॉक्टर बनायचं, ते आपण पूर्ण करूया. लेट्स बीट द नीट.